नमस्कार मंडळींनो, आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा। आज व्हिडिओ रात्रीची चालू केलाय म्हणजे 8:30 वाजलेत आणि आज आमचं होळीचा 6वा दिवस असा। 7 दिवसाची होळी असते आमची, पण आज पूर्ण नाईट म्हणजे सकाळपर्यंत रोमटा वगैरे असतात सगळ्यांची, तर ती तुमका आज माझ्या व्हिडिओत बघू भेटतलीच। पण आज आपण जातलो मांडावरती। मांडावरचे खेळ जे असतात म्हणजे कोळींजी नाचता ती तुमका आज मी दाखवतले। तर त्यासाठी मी आज ही व्हिडिओ चालू केला आता रात्रीची। दिवसभर रात्रीचे रोमटा मारून रात्रभर जागरण करून सकाळची झोपतो आम्ही सगळे। तर सकाळचा काय करणार नाही, त्याच्यामुळे सकाळचे व्हिडिओ नाही आहेत, आताच्या होळी आहेत। तर आज भारी मजा येतली या, ती तुमका पण दाखवतो प्रयत्न करतले। तर बघा पुढे। सात्विक आहे प्रश्न, कसा काय मी आलो अमरावतीवरून जातो समुद्र कुडाया। कारण काय असे म्हणतात? आमच्या घरी गजानन गणपती आलेला आहे, आता 5वा दिवस आहे, 6वा दिवस आहे। तेव्हा आम्ही आला तर आमच्या गणेशाचे पूजन करा असं आमचं म्हणणं आहे। तुमचं म्हणणं आहे हे बरोबर आहे, आमचं काम आहे। आणि आलात कसे कोठून आणि जाणार कुठे असा विचार करा। प्रश्न सांगतो तुम्हाला, काय झालं माहिती आहे का? असं फिरत 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 कोकणीत जात होतो। तो कोकणसून ते दागा भडकी गावली। ते म्हणाले तिकडे काहीतरी इपळाकल्यासारखे वाटतात, हटल्यासारख्या वाटतात आणि दोन्ही कोंबाटण्यासारख्या वाटतात। त्या मार्गे तुम्ही जावा, काय असेल बरं झाला तरी मिळणार, वाईट झाला तरी शुभ झाला तरी मिळणार,
अशुभ झाला तरी मिळणार, त्यात काही दक्षिणेत काय फरक येणार नाही. त्यावेळी तुमच्या घरी काय आहे म्हणता? तुमच्या घरी गजानन गणपती आहे, त्याचे पूजन करायला पाहिजे, हे तुमचं मत आहे, हे आम्हाला पटलं. पण तुम्ही गणपती कसला आणला? गणपती कसा नाही हो, तो मळीचा आणला आणि मायेचा आणला. बळीचा येऊ शकत नाही, तो आधा जवळ काय म्हणतात? प्रेमान आणलेला हो. हो, मायेचा गणपती लिपणार कसा? दादा तो प्रेमान हो, तसा नाही. वळीचा म्हणजे मातीचा गणपती लिपायला शकता, पण माहेरचा गणपती कसा होणार? मायेचा कसा होणार? मायेचा गणपती तुम्ही करूच शकत नाही, वळीचा गणपती करू शकता. म्हणजे मातीपासून मळ तयार होते आणि त्याचा गणपती तयार करू शकता, हे बरोबर आहे. पण आता तुम्ही काय द्याल ते बोला. तुम्हाला दोन काय देऊ? 2 म्हशी देऊ की 2 गायी देऊ की 2 बैल देऊ की 2 बायका देऊ की काय 2 कोंडा देऊ? काय देऊ? काय देऊ? याचा हो, देऊ याचा अर्थ काय माहिती आहे? दिला काय आणि घेतला काय? दिला काय आणि घेतला काय? असं नाही. तुम्ही काय द्याल ते बोला. 1 रुपयासाठी आम्ही काशी सुरी मारून जाऊ. हो, अगदी. कारण कसं आहे माहितीये काय? पैशाला लंपट, दमडी देईल पण दमडी देणार नाही. यावेळी तुम्ही 2 रुपये काय 1 रुपया दिला तरी आम्ही तुमचं काम करून जाऊ. समजलं का? आता प्रथम आम्हाला वीर कोठे आहे ते सांगा. तुम्ही पाणी आणलं आम्हाला काय चालणार नाही. आणि तुमची वीर आहे ते उंगळ आहे असं म्हणतात. ती नेहमी उंगळ असते, ती काय सिद्ध होण्याचं काम नाही. काय तिचा पावात तसा घातलेला आहे, समजला का? आणि त्यावेळी तिला पर्याय नाही, कारण शाळा बांधली ही मूर्खपणा झाला. शाळा झाली वरती आणि वीर झाली खालती. त्याच्यामुळे तिकडेचा पाझर इकडे येतो आणि ते पाणी दूषित होतं आणि ते खारट निर्माण होते. ते आम्हाला काय चालणार नाही. त्यावेळी आमच्या मंत्राच्या साह्याने आम्ही वीर काढून घेतो. हो, मोठा नागझरी धरा लागून गेलेला आहे, समजलं काय? त्यावेळी काय झालं माहिती आहे? आता काय इकडे काय चिरे वगैरे मिळणार नाहीत, रात्रीची वेळ आहे. त्यावेळी आता काय करतो, वस्त्राच्या साह्याने तात्पुरतं काम करून घेतो, समजलं का? बंधन घातलं की ते थांबणार. हो हो, आता प्रथम आंघोळ करून घेतो. वाळत कोणत्यावर हो? काय झालं माहिती आहे? तो वाडेकर पहिला त्या दिवशी आम्ही फिरायला गेलो हो. त्याला काहीतरी 4-5 येल घातल्यानं आणि त्यातून असले बुलबुले लावल्यानं माका वाटते रंगवलेले 2 बुलबुले म्हणून मी सुंकत घातली. त्यावेळी आमची चूक झाली, आपण माफी मागावी. चालेल काय? हो, आता दानवे घेऊन घेतो.
शेवटचा दिवस आहे का? कसं माहिती आहे, मी आता आंघोळी करून वस्त्र धुतलं, पावित्र्य धुतलं, हे बरोबर समजलं काय? आणि तुम्ही हात लावला म्हणजे त्या भास्करासारख्या परत आंघोळीत धावून तो झाला. विषय आहे. मी समयच्या इथे जाऊन काहीतरी खात होतो. काय म्हणत नाही, काय झालं माहिती आहे का? हो, याला आता कुठे का 6-7 महिने झाले, कुठे पाणी मिळालं तर मिळालं, आंघोळ केली तर केली, नाही तर डोक्यात स्नान केलं की आपलं वाटेला लागलं. त्यामुळे ह्या जानव्यावरती बघितलं ना, धुतल्यावर असा लुकलुक असा प्रकार घडायला लागला. यात काहीतरी दोष आहे असं मला वाटलं. या आपण जायला लागलो बारीक आणि जानव्या जायला लागला जाड, यात काहीतरी घोटाळा आहे असं वाटलं. म्हणून मी ते दिव्याकडे धरल्यावर ते बारीक बारीक असे जंतू सारखं हलायला लागली. ते काय म्हणतात कोळवा, त्याने रक्त खाल्लं आमचं, रक्तास रक्त मिळून गेलं, त्यात काही दोष नाही. आता प्रथम जानव्या करून घेतो. चला. हो हो, ठरल्याप्रमाणे झालं. काय म्हणता? बाकी आहे हो. हो, गणपतीची पूजा आहे ती झालं. आम्ही देवाची पूजा केली, गणपतीची पूजा केलेली नाही. आमच्या हो ब्राह्मणात असं आहे, आधी आपलं देह शुद्ध, नंतर तुझं देव काय असा तर बघायचा, नंतर कर्म करायचा, वर्म करायचा नाही. वर्मावर पाय ठेवायचं नाही, कर्मावर काय करता येते पण वर्मावर पाय ठेवता येत नाही. त्यावेळी आम्ही आमचा कर्म केला. तुमच्या गणपतीचं पूजन करायचं आहे ते आम्ही करणार, बाकी आहे ते करणार आम्ही, त्यात काही वेळ नाही. हो, आधी प्रथम पाणी भरून घेतो आणि तुमचा गणपती कुठे आहे तो सांग. आज घरी आहे, जाताना सल्लग वाट आहे. मोठा उंबरठा आहे. पण तिथे काय बत्ती सोय आहे काय, बाकी काय तसा त्रास नाही आहे. आज आमचा दिवसच कसा आहे. आणि वैताचा काय मधी घातलं, उंबरठा ते माझं कमर तर आलो. हे तुझ्या पूर्वजांनी घातली, तो कितो गिरवायचो काढू खया. अरे तोपर्यंत घेऊन जाऊची पाडी मिळत नाही. आज बोलत रे दोघांनी बनवलं खालचा. हे असं काय होते हो? खालचा सजीव आहे, वरचा निर्जीव आहे. हो, इकडे मारल्यावर टुनटुनच आवाज येतो, मधी मारल्यावर धुकधुकाच आवाज येतो, साईडला मारल्यावर खटखट असा येतो. हे कल्लम बांधला कोणी? वरचा कल्लम अनामेत्री. हो, पण एका किती महिने, किती वेळ, किती काळ, 9 महिने, 9 गटका, 9 फळा, 9 पण हो साच्या आणल्यान घेऊन होतो. निसर्गाचा किती महिने मातीचं काम केलं ना? 9 गटका, 9 दिवस, 9 फळा. 9 फळा घेतो मोठो तयार करू. किती सायमास घडले असते, त्यांना काय ढोपऱ्या ठेवल्या नसते, आणि ढोपऱ्या तर काय जागेवर नसतात. सगळं बरं आहे. पाया कसं काय केलं काय वापरा कोण आहे? काम कधी ना समजलं काय? रोज तर म्हणतो सजीवा, वरती म्हणतो निर्जीवा. ह्याची फुटी कोणी मारली, त्याची मिठी कोणी तोडली? दोघांनी मारली. वरची अनामेत्रीने मारली, ही दोघांनी मारली आणि वरची अनाने म्हणजे एकूण तिघांनी काम केलं. बरोबर आहे तुझा. एकाच काम करून तिघांनी दिला. हा, मग रे डोळे उघडून पुष्कळ आहे ना? होय ना. अजून काम बाकी आहे. बाकीच्याचा हा तो आता पुढल्या वर्षात गेलो, यंदा काय करू तो नाही. आता वेळच नाही. आता येळच नाही त्याला. नेऊक मिळाला नाही. कर्म भोग आता हो. अनामेत्री
एका वेळेत नसतात वेळ नसता इल्लला तरी का सांग जरा बघ नका पकात असला तर लावा आता काय खालचं पेट बरोबर नाही रे वरचं बरोबर पण खालचं काय झाला माहिती आधी तो पायात वाकडो झाला थरथरी भरली कापणी भरली फुगली प्रथम पाणी आणतो आणि आंघोळी घालून घेतो माझ्या बाबा हिरे माझ्या बाबा बघणार ना ही आमची सिद्धी आहे सिद्धी रिद्धी आणि सिद्धी बायको नव्हता होय ही नाकी राहते खाते कुठे नाकी राहते खाते कुठे नाकी राहते नाकी स्वर्गात आणि आवाज एवढ्याने आला बाबा सगळ्यांनी दपटून धरा ही जर बाई खालसून वर चढाक लागली तर नाक काय जागेला ठेवची नाही मरण जाऊ तुझा काम आमका कोण नको पंचपावलं पाठीरावला बरा हिच्या बसून ही जर खालसून वर चढाक लागली आमच्या नाकात जाईल अरे नाकात जाईल पण नाक केला यदा आणि बाई केली येदी नाकी म्हणजे स्वर्गात म्हणजे ती स्वर्गात राहते असे म्हणता तुम्ही नाकी म्हणजे स्वर्ग म्हणजे ते शंकराचार्य हिमालयात राहतात त्याला नाक असे म्हणतात हा ठीक आहे प्रथम आंघोळी घालून घेतो एक तर वीर आहे ती वंगळ होणारी परत त्या तिकडे जायला नको पाणी प्यायला आणलं समजलं का हे झाडीचं तोंड आहे लहान वरून वचलं की असा गुडगुड असा आवाज येतो परत जर खाली धरलं नळाला तर तुळतुळ असा आवाज येतो एका झाडीमध्ये काम परत जायला नको यायला नको की कष्ट करायला नको त्यावेळी काम करायचं म्हणजे काय करायचं ते त्यात बरोबर अगदी ठरलेलं आहे पण आता प्रथम आम्हाला समिता पाहिजे पूजेच्या प्रथम दीप पाहिजे नजीक आहे प्रथम दीपम नजिकम समर्पयामी पुष्पे पाहिजे दामापूरच्या स्थळास्तव पुष्पम समर्पयामी आता चंदन पाहिजे शेतात सगळे आमच्या काय काय गावाने कोण कोण नसतो त्यांची आता नावा घेता नाही परंतु आमच्या गावात वस्ती आमच्या गावात वस्ती काय झाला माहिती आज हे शिगण्याचे दिवस बस पाण्याची मजा त्यावर आपली केलेली त्याच्यापेक्षा मजा करून टाकल्या काय तर मजा नाही हो आमच्या गावात वस्ती यांच्याकडे सकाळी जायचो आमच्या गावात वस्ती आमच्या गावात वस्ती आमच्या नाना करून बोलावलं हरिपाठ पाठ बघता हे हरिपाठवाले ऐकलं ते म्हणतात काय माहिती अंक ये पहिला हे येतील मास्तर येतील
आम्ही आमरगावात वस्ती व आमरगावात वस्ती. काय बाबा तुझे कोणतरी आमचं रोजचोच रे. तो मिरवा आता आमच्या पंचायतचा सोहळा झाला. आणि आता ते जागिरी तसं हिरो तो काय म्हणाला माहिती आहे मान चालू आता गोधा झाला. अरे ताकीद सांगल्या नाना गावकरांनी ऐकलं उद्या या माझं आमरगावात वस्तू आमरगावात एवढी मामाने काय करू कालच मी बघलं किती दिवसांनी घेतोय म्हणता जाऊया आमच्याकडून हात जोडलं तर तू देऊ काय रे तर तू खैऱ्या आतो तर शेवय किल्लोय काय रे तुझा देव पाया खाली रे काय पत्तोलाची माझ्यापेक्षा का मला किती रे आणि खाली मला 100 रुपये देतो तो सर मी काय सांगले माहितीये तुका 100 रुपये देव भरतात का 200चा नाना गावकार स्वादी पण आमची कामा किती शिकेतो तर मला तुमची कामा कसली आमच्या देवळातली आमचा नको तर काय मागं करूचा तर मला पाठसून नारळ नेऊचो काय झालं आमचा जमला कसा का हे 10,000 पहिल्या घरी 10,000 20 झाली नाच्याने नाना गावकार आम्ही चाललो आमरगावात वस्ती आमच्याकडे ना बाकी नाही तो येत ना करूचा मरो त्या माया नाना गावकरा असले मोठे लाकोट्या लिवान लाव जाऊन नाना गावकर म्हणतो लाव त्याचं काय करू अरे तोच वाद ते काय ऐका गो येत नाही वाटता मारे आपण सुरुवाती आमरगावात वस्ती मंडळींना आम्ही आता मांडावर नाही गेलो पहिले मोगरनाथ गेलो त्याच्यानंतर राहुळवाडीत त्यानंतर आता बाजारात दिलो सारवाकरांचा रोंबा दिलेला
लाव लाव लाव.
त्या ठीक जा. थांब 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 पुन्हा जाऊ नको. वा वा वा.